नमस्कार मित्रांनो, बुलढाणा मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज आपण भारतातील काळ्या पैशांचा अनधिकृत व्यवहार करणारी एक अनधिकृत पद्धती हवाला सिस्टीम याच्याबद्दल आज माहिती घेणार आहोत. तर हवाला सिस्टीम काय आहे आणि ती कशी कार्य करते? तर हवाला सिस्टीम ही अनधिकृत आर्थिक गैरव्यवहार करण्याची जी पद्धत आहे, याच्यामध्ये कॅश सिस्टीमनेच व्यवहार होतो आणि ही प्रणाली बँकिंग सिस्टीम थ्रू एका पर्सनलाइज चॅनलद्वारे पैशांची देवाणघेवाण केली जाते. तर या प्रकारामध्ये बेकायदेशीर पैसा, जसा काळा पैसा, टॅक्स चोरीचा पैसा आणि बेकायदेशीर कामांसाठी जो जो पैसा वापरला जातो, तर त्या पैशाची देवाणघेवाण या सिस्टीमद्वारे केली जाते. आता बेकायदेशीर कार्यप्रक्रिया म्हणजे निवडणुकीत जिंकून येण्यासाठी किंवा टेरर फंडिंग करण्यासाठी, म्हणजे दहशतवादी कारवाई करण्यासाठी, निवडून येण्यासाठी, तर प्रामुख्याने या दोन गोष्टीसाठी या सिस्टीमचा वापर केला जातो. तर आता हवाला सिस्टीमचं कार्यक्षेत्र कसं आहे हे आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये काय आहे की हवाला सिस्टीम थ्रू तुम्ही देशातल्या देशात आणि देशाच्या बाहेर पण तुम्ही व्यवहार करू शकतात. म्हणजे की परदेशातील व्यक्ती पण भारतामध्ये पैसा पाठवू शकते आणि भारतातली व्यक्ती पण परदेशात डॉलरच्या याच्यामध्ये पैसा पाठवू शकते. मित्रांनो, लक्षात धरा, या सिस्टीममध्ये पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कधीच नेला जात नाही. तर या हवाला सिस्टीममध्ये ह्या हवालाचे जे ब्रोकर आहेत, हवालाचे जे लोक आहेत, तर त्यांचं एक स्ट्रॉंग नेटवर्क असतं आणि या नेटवर्क थ्रूच ते व्यवहार केले जातात आणि हे व्यवहार सगळे विश्वासाच्या आधारावर केले जातात. याच्यामध्ये कोणतीही लिखापढी होत नाही, कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही आणि याच्यामध्ये जर नुकसान झालं तरी तुम्ही पोलिसांकडे पण दाद मागू शकत नाही, कारण हे सगळं सिस्टीमच हे अनधिकृत आहे. तर याच्यामध्ये काय आहे की आंतरराष्ट्रीय पण तुम्ही देवाणघेवाण करू शकता. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला जर समजा एखाद्या व्यक्तीला परदेशामध्ये पैसे पाठवायचे आहेत, तर मग तुम्ही इथल्या हवाला ऑपरेटर्स जवळ जायचं. समजा तुम्हाला जेवढी रक्कम पाठवायची आहे, 50 लाख, 1 करोड, तर मग तेवढी रक्कम तुम्ही त्या माणसाकडे जमा करायची आणि तो माणूस तुम्हाला एक कोडवर्ड, एक पासवर्ड आणि एक नंबर देणार आणि मग ज्या माणसाला तुम्हाला नंबर पाठवायची आहे, तर मग त्या माणसाला तुम्ही तो कोडवर्ड आणि पासवर्ड सांगा आणि मग तो हवाला ऑपरेटर त्या तिथल्या हवाला ऑपरेटरचा तुम्हाला जागा सांगतो. मग त्या तिथे जाऊन तो कोडवर्ड आणि ती रक्कम सांगितली की ती रक्कम त्या माणसाला दिल्या जाते. याच्यामध्ये कसं आहे की हे हवाला ऑपरेटर सगळी रक्कम स्वतःकडे घेऊन टाकतात आणि त्या तिथल्या माणसाला फक्त फोनवरून किंवा त्यांच्या सिस्टीम थ्रू सांगतात. म्हणजे पैशाच्या ॲक्च्युअल एका ठिकाणाहून पैसा दुसऱ्या ठिकाणी जात नाही. याच्यामध्ये फक्त नेटवर्कमधून त्या माणसाकडून पैसे घेऊन तिसऱ्या माणसाला पैसे दिले जातात. तर आता ही सिस्टीम टॅक्स चोरी करण्यासाठी पण वापरली जाते. म्हणजे आता याच्यावर कोणतेही ट्रान्झॅक्शन कॉस्ट लागत नाही. तुम्ही बँकिंग थ्रू गेला तर मग तुम्हाला समजा विदेशात पैसे पाठवायचे असेल तर मग वेगवेगळे कॉस्ट लागतात. म्हणजे मग त्याच्यामध्ये मनी कन्व्हर्जन कॉस्ट आहे, सर्व्हिस टॅक्स आहेत किंवा सरकारचे पण जे इतर कर आहेत, तर ते सगळे कर तुम्ही चुकून डायरेक्ट पैसा ट्रान्सफर करू शकता. याच्यामध्ये काळ्या पैशांचं हस्तांतरण होतं. आता काळा पैसा, ब्लॅक मनी म्हणजे अनअकाउंटेड मनी, म्हणजे की ज्याचा कोणताही हिशोब नाही आणि जो पैसा हा टॅक्स न देता साठवून धरलेला आहे. मोस्टली काळा पैसा हा इनलिगल ॲक्टिव्हिटीमधूनच जनरेट केलेला असतो. तर मग ह्या काळ्या पैशांचा कसा वापर करायचा, काळा पैसा इकडला तिकडे कसा पाठवायचा, तर याच्यासाठी ही हवाला सिस्टीम कार्यरत आहे. तर आता तुम्ही बेकायदेशीर व्यापार पण या हवाला सिस्टीममधून करू शकता. म्हणजे ज्याच्यामधून आता ड्रग्सचा पैसा असेल किंवा वेगवेगळ्या नकली बंदुका किंवा हत्यारांचा जो व्यापार चालतो, ड्रग्सचा जो व्यापार चालतो, त्याचा जो अनधिकृत पैसा, वेश्या व्यवसायाचा जो पैसा आहे, तर याचा जो अनधिकृत पैसा असतो, तर तो पैसा इकडल्या तिकडे करण्यासाठी या सिस्टीमचा वापर केला जातो. आता हवाला सिस्टीम ही कार्यप्रणाली कशी काम करते हे आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये 2 एजंट असतात, एजंट ए, एजंट बी. तर एक एजंट हा पैसा घेतो आणि दुसरा एजंट हा पैसा वितरित करतो. तर आता याची कशी प्रक्रिया आहे की जर तुम्हाला भारताबाहेर व्यक्तीला पैसा पाठवायचा असेल, तर तुम्ही त्या हवाला ऑपरेटरकडे जायचं, त्याला ते पैसे द्यायचे, त्याच्याकडून एक पासवर्ड घ्यायचा, एक की कोड घ्यायचा आणि ज्या व्यक्तीला पैसे तुम्हाला पाठवायचे त्या व्यक्तीला तो पासवर्ड, की कोड सांगायचा आणि तोच हवाला ऑपरेटर तुम्हाला एजंट बी बद्दल सांगतो. मग एजंट बी कडे जाऊन तुम्ही ती रक्कम, तो पासवर्ड सांगितला की तो पैसा तुम्हाला दिला जातो. याच्यामध्ये पैसा कोणत्याही सीमारेषा ओलांडत नाही. हा जो व्यवहार आहे, हा फक्त हवाला ऑपरेटरच्या एकमेकांच्या विश्वासावर चाललेला असतो आणि याचं कुठलं पण रेकॉर्ड नसतं, काहीच नसतं. हा फक्त फोन कॉल, SMS किंवा त्यांचं इंटरनल नेटवर्क थ्रू ते पैशाची देवाणघेवाण करत असतात. आणि आता पोलिस तपास करायला गेले तर कोण हवाला ऑपरेटर, कोण काय, याचा काहीच ट्रेस त्यांना सापडत नाही. तर आता आपण हवाला प्रणालीचे
फायदे आणि तोटे बघणार आहोत. तर हवाला प्रणालीद्वारे फार फास्ट व्यवहार केला जातो, म्हणजे लगेच बँकापेक्षा पण फास्ट होतो. म्हणजे तुम्हाला बँकेत जा, हे करा, ते करा, हे फॉर्म भरा, ते फॉर्म भरा, याची काहीच गरज नाही. जायचं हवाला हवाला ऑपरेटरकडे, आपले पैसे कॅशमध्ये द्यायचे. पण हवाला ऑपरेटरकडे तुम्ही चेक नाही देऊ शकत. हवालाचा पूर्ण कारभार हा कॅशमध्येच आहे. तुम्हाला त्याच्याकडे कॅश द्यायची आहे, पुढच्या व्यक्तीला कोडवर्ड आणि त्या पुढच्या व्यक्तीचा हवाला ऑपरेटरचा नंबर दिला की डायरेक्ट त्याच्याकडे जाऊन त्यांना पैसे भेटून जातात. हे ना, हवालाची जी रक्कम आहे, म्हणजे जी बँक जेवढी रक्कम घेते तर त्याच्या बऱ्याच कमी प्रमाणात ते हवाला ऑपरेटर काम करतात. आणि बँकेमध्ये तुम्हाला त्या पैशाचा सोर्स दाखवावा लागतो ना. समजा 2-4 करोड आणले, तर मग हे पैसे कुठून आले, काय आले, पैसे कोणाला पाठवायचे, काय पाठवायचे, याच्यामध्ये तुम्हाला तो हवाला ऑपरेटर ते पैसे कुठून आले, काय आले, कोणाला पाठवायचे, कसे पाठवायचे, याच्याचे काहीच घेणं देणं नाही. डायरेक्ट तुमचे पैसे ते ना, त्यांचं ह्या सुविधेसाठी थोडंसं कमिशन घेतात, 0.1, 0.2, 0.5, 1% मॅक्स टू मॅक्स. आता हवाली प्रणालीचे आपण तोटे बघणार आहोत. तर हवाली प्रणाली पूर्णतः बेकायदेशीर प्रणाली आहे, कारण याच्यामध्ये सरकारच्या पूर्ण नियमांचं उल्लंघन होतं. ह्या प्रणालीचे व्यवहाराचे कोणताही कॅटलॉग नसतं, ट्रान्झॅक्शनची लिस्ट नसते, आणि ही प्रणाली बँकिंग मार्फत होत नाही. हे फक्त काही लोकांच्या नेटवर्क थ्रू विश्वासावर फक्त एका व्यक्तीकडून पैसा घेऊन दुसऱ्या व्यक्तीला तो पैसा दिला जातो. याच्यामधून काळ्या पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो, कारण की हवाला थ्रू ते काळ्या पैशाची इकडून तिकडून म्हणजे ट्रान्सफर केला जातो. याच्यामधून दहशतवादी कारवायांना सुद्धा प्रोत्साहन दिलं जातं. दहशतवादी कारवायांना याच्यामधून पैसा पुरवला जातो. आता याच्यामधून ना, की हवाला व्यवहारात सहभागी होणे हा एक गुन्हा आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पकडला गेला तर तुम्हाला तुरुंगवास आणि आर्थिक दंड असं किंवा दोन्ही, ह्या दोन्ही पण गोष्टी होऊ शकतात. कधी कधी या समजा एजंट ए, एजंट बी, जे हवालाचे एजंट असतात, यांच्यामध्ये जर विश्वास राहिला नाही, एखादा हवाला एजंट पळून गेला, तर मग तुमचे पैसे डुबण्याचा याच्यामध्ये धोका असतो. कारण याच्यामध्ये कोणतीही लिखापडी नाही, याला कोणताही कायदेशीर आधार नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिले याचाही काही रेकॉर्ड नाही आहे. ही पूर्ण विश्वासावर चालणारी पद्धत आहे. पण आतापर्यंत सुद्धा हवाला याच्यामधून कधीच गैरव्यवहार आलेला नाही. म्हणजे हा इलिगल बिझनेस जरी असला तरी याच्यामध्ये एक त्यांच्यात जे हवाला ऑपरेटर आहेत, तर त्यांच्यामध्ये खूप एकी आहे आणि ते एकदम ट्रान्सपरन्सीने काम करतात. पण तरी याच्यामध्ये काही कायदेशीरता काही नाहीच आहे ना. तुम्ही हवालामार्फत व्यवहार जरी केला तरी तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्ही हवालामध्ये इन्व्हॉल्वमेंट असली तरी तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तर आपण बघणार आहोत की कोणकोणत्या कायद्यानुसार तुम्हाला याच्यावर कारवाई होऊ शकते. तर फेमा ॲक्ट आहे, म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, म्हणजे विदेशी पैसा नियमन कायदा. आणि दुसरा आहे PMLA ॲक्ट, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग, म्हणजे मनी लॉन्ड्रिंगच्या विरुद्ध असणारा कायदा. तर या दोन कायद्यातील तरतुदीनुसार तुमच्यावर रिझर्व्ह बँक, म्हणजे ED आजकाल जो आहे, तर या दोन संस्था तुमच्यावर कारवाई करू शकतात. बघा, तर हवाला प्रणालीत सहभागी होणे हा गंभीर गुन्हा आहे. याच्यामुळे कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांपासून दूर राहणे तुमच्यासाठी हितकारक आहे. तर मित्रांनो, लक्षात धरा, ही हवाला सिस्टीम आहे तर ही पूर्ण इलिगल सिस्टीम आहे. याच्यामधून फक्त काळ्या पैशाचेच व्यवहार केलेले जातात. आणि या ज्या काळ्या पैशाचा उपयोग आहे तर तो निवडणुका जिंकणे किंवा बेकायदेशीर कारवाई करणे, टेरर फंडिंग करणे, किंवा दुसऱ्या ज्या काही बेकायदेशीर गोष्टींसाठी जे ब्लॅक मनी वापरला जातो, तर तो मनी ह्या हवाला सिस्टीम मार्फत इकडल्या तिकडे पोहोचवला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हवाला सिस्टीम कशी असते, हवाला सिस्टीम कशी कार्य करते, हवाला सिस्टीमचे फायदे आणि तोटे काय काय आहेत, आणि हवाला सिस्टीममध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट झाले तुमच्यावर कोणत्या कायदा अंतर्गत कारवाई होऊ शकते, याच्याबद्दल पूर्ण माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि आपल्या बोलणार मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.